माझ्या किचनमधील सिक्रेट पावडर्स ज्या मी घरी बनवते त्यामुळे 100% त्या प्युअरच असतात आणि त्यामुळे किचनमधील प्रत्येक पदार्थाची चवही जास्त वाढते. ह्याच पावडर्स आपण बाहेरून जर विकत घेतल्या तर त्या 100% प्युअर असतील याची आपण गॅरंटी नाही देऊ शकत, पण ह्याच घरी जर तयार केल्या तर 100% त्या प्युअरच असतात. सर्वात पहिले मी इथे इलायचीची पावडर तयार करायला घेतली. त्यासाठी इलायची मी पहिले अशी थोडीशी कमी गॅसवर भाजून घेतली आणि इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय मी पूर्ण इलायची भाजून घेतली, फक्त त्यातलं आतलं नाही तर पूर्ण इलायची अशी भाजून घ्यायची. त्यानंतर ती थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायची. इलायचीचा वापर आपण प्रत्येक गोड पदार्थामध्ये करू शकतो, तसेच चहामध्येही करू शकतो आणि सालीसहित वापरल्यामुळे आपली पूर्ण इलायची वापरण्यात आली, ती वाया गेलेली नाही आहे. तर इथे मी इलायचीची पावडर तयार करून घेतली. दुसरी बनवते मी अद्रकीची पावडर. यासाठी मी अद्रक पहिले छान धुवून घेतली होती आणि थोडीशी कट करून घेतली आणि जाडसर थोडी मिक्सरमधून काढून घेतली होती आणि 2 दिवसांसाठी वाळवून घेतली होती. तर वाळवून झाल्यानंतर ती अशी दिसते. ही वाळलेली पावडर त्यानंतर मी मिक्सरमधून बारीक करून घेतली. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ती चाळूनही घेऊ शकता, पण मला गरज नाही वाटली त्यामुळे मी चाळली नाही. अद्रक पावडर ही आपण प्रत्येक भाजीमध्येही यूज करू शकतो. तसेच सर्दी झाल्यानंतर अद्रकची पावडर आणि मध एकत्र घेऊ शकतो. त्यानंतर मी तयार करत आहे जिऱ्याची पावडर. त्यासाठी मी इथे जिरे भाजून घेतले. तुम्हाला हवं तर तुम्ही कच्चे जिरे पण हे करू शकता, पण भाजलेल्या जिऱ्यांचा सुगंध खूप छान येतो आणि चवही जास्त प्रमाणात वाढते. जिरे भाजून घेतल्यानंतर ते थंड करून घ्यायचे व मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. इथे माझी जिऱ्याची पावडरही रेडी आहे. त्यानंतर मी तयार केली धने पावडर. यासाठी मी धनेही कमी गॅसवरतीच भाजून घेतले. तुमच्याकडे जर धने जास्त प्रमाणात असतील ना तर तुम्ही ते अशा प्रकारे भाजून ठेवू शकता, ज्याच्यामुळे ते खराब होत नाही, त्याला कीड लागत नाही. धन्याची पावडर ही आपल्याला प्रत्येक भाजीमध्ये उपयोगी पडते. ते भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायचे आणि मिक्सरमधून त्याचीही पावडर तयार करून घ्यायची. इथे माझे धने पावडरही तयार आहे. त्यानंतर मी तयार करते शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट तयार करून ठेवला की आपलं बरंचसं काम कमी होतं. जेव्हा पण आपल्याला कधी असं वाटलं की आपली भाजीची ग्रेव्ही थोडीशी पतली झाली आहे, तर आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट हा नक्कीच ट्राय करू शकतो. तसेच शेंगदाण्याच्या कूटामध्ये मी गूळ मिक्स करून माझ्या मुलांना त्याची पोळीही तयार करून देते, जी खूप स्वादिष्टही लागते आणि आरोग्यासाठी पण खूप चांगली असते. ही नक्कीच ट्राय करून बघा. त्यानंतर मी तयार करते तिळाची पावडर. शेंगदाण्याच्या कुटाप्रमाणेच तिळाचाही आपण बऱ्याच भाज्यांमध्ये यूज करू शकतो आणि एकदाच असे बारीक करून ठेवले तर आपलं बरंचसं काम हे सोपं होतं भाज्या तयार करण्यासाठी. तरी नक्कीच हे तिळही कमी आचेवर भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. तर माझी तिळाचीही पावडर तयार झाली आणि अशा प्रकारे जर कधी आपली भाजी थोडीफार पतली वाटत असेल तर आपण त्यामध्ये नक्कीच तिळाच्या आणि शेंगदाण्याच्या कुटाचा यूज करू शकतो. तुम्ही अशाच प्रकारे घरी या सर्व पावडर तयार करा आणि तुमच्या स्वयंपाकाची चव वाढवा. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकही करत जा आणि कमेंटमध्येही नक्कीच सांगत जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.